हे होते आमचे दादा, जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले. पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे आता हे ईमेल आहे, या ईमेल मध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची. त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला लागेल हे ईमेल. याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती. बाकी सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि कुठं जाणारे मुंबई बारामती वगैरे सगळं तिथे लिहिलं होतं. आता हे आहेत दोघं. पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं. हे आहेत मदन. मग त्यांच्या मिसेसने मेसेज सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला. मग त्यांच्या मिसेसनी ते तिथं टाकलेलं आहे. आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली, म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं. तर मग आमचा विषय आणि कधीच तुम्ही बघितलं असेल, कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं. आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं. आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिक मध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथे ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. पुढे आता हे व्यक्ती आहे 7 वाजता हे क्रू तिथं पोहोचलं. आता अप्रुव्हल कधी आलं तर 12:30 ओके, विमान मध्यरात्री 12-12:30 वाजता की विमान फायनल झाले, क्रू फायनल झाली आणि त्यांनी सांगितलंय की ओके. सकाळी त्यांनी 7 वाजता मेसेज केला की क्रू हे एअरपोर्टला पोहोचले आहे. मग आता प्रश्न आम्हाला असे निर्माण होतात पुढे, हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिक मध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते, त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिक मध्ये अडकले, तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का? त्याच्यामध्ये आपल्याला जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली ऍडव्हान्स ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएने दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो. हे सीसीटीव्ही आहेत का? तोच तो होतो का? त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का? तिथे कॅमेरा आहेत का? कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे? त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथे चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का? 7 वाजता ते पोहोचले असतील, दादा जर 8 ला पोहोचले असते ते 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केलीत का? विमान काय वेगळं ठेवलंय का? असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँग वरनं आले होते, पण ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईट वरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईट वरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढे काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईट वर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का? अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय. मला त्यांना एवढंच सांगायचं, आमचा तो हक्क आहे. आम्ही परिवारातले लोक आहेत, आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे. तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो. पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठे ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे. का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही. मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मार्च 10 ला दिल्ली बेंगळुरू विमान उडण्यापूर्वी त्याला प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट मध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 एप्रिल 17 ला दिल्ली गुवाहाटीचं विमान उडवत असताना त्याचं टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही मला तिथं सापडलं, इथं का नाही? ह्या सगळ्या कमर्शियल फ्लाईट्स होत्या असं आम्हाला कळतंय. कमर्शियल फ्लाईट्सवर बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट असतात, प्रायव्हेट फ्लाईटला कदाचित तेवढ्या स्ट्रिक्ट नसाव्या असं वाटतं. 3 वर्ष त्याला निलंब करण्यात आलं. त्याच्याबरोबर काम केलेल्या एका व्यक्तीला आम्ही जेव्हा बोललो त्यांनी सांगितलं लेअर जेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं.
त्या कंपनीकडे जावं लागतं. तसंच हा सीपी म्हणजे कमर्शियल पायलट असल्यामुळे बोईंग एअरबस उडवत असेल आणि तिथं लेअरजेट उडवायचं असेल तर त्याला अमेरिकेत लेअरजेटची फॅक्टरी म्हणजे बंबाडियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो गेला, तो तिथं गेला. मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैव असं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय. हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही. हे रिपोर्ट आता आपल्याला काढावं लागतं खरंच हे घडलं होतं का आणि परत त्यांना परत ट्रेनिंगला पाठवण्यात आलं असंही आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कळलं होतं. आता इतर पायलटनी लेझर जेटची परीक्षा अमेरिकेत सांगितलं. आता एक बडा नेता जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला हे घेऊन चालले होते आणि ज्या पद्धतीने त्या कपूरली लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSR ला कंप्लेंट केलेली. हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच कधी कंप्लेंट केली का हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं. तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नाही तर VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, ऍक्टरचं या सगळ्यांचं विमान का उडवायला दिलं असा प्रश्न आमचा तिथे आहे पुढे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर VK सिंग म्हणजे हा मालक त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. कशी काढली काय काढली नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात ते डिलीट केलं तर काय, तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कोणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण आणि गेल्या 2 वर्षांमधल्या त्याच्यावरच्या ज्या काही डिस्कशन आहेत हे लोकांसमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. त्याची एक डिस्कशन याच्यामध्ये तुम्ही बघितली. टुडे वन्स अगेन a important flight had to be cancelled as number 1 of PSC has been found to be badly drunk. दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच काय दिलं की तुम्ही पार्टी करता हे करता आणि त्याच्यात मे आय रिक्वेस्ट माय डिअरेस्ट कलीग्स कॅप्टन सनी जो खन्ना कोण असेल कॅप्टन रणवावा आणि स्टार गेले कॅप्टन सुमित द ग्रेट. म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो सिंग आहे का, सिंग म्हणजे कोण, तो डायरेक्टर आहे VSR कंपनीमध्ये म्हणजे याचाच कॅप्टनचा मुलगा. आता तो खरंच तो असेल रिसर्च नंतरच कळेल आणि डायरेक्टरच तिथं दारू पित असेल पायलट असून सुद्धा तर मग हे फार डेंजर असते. कारण डायरेक्टरलाच या गोष्टीचं महत्व नसेल तर बाकीच्या पायलट काय करणार. नाही तर डायरेक्टरच आपल्याबरोबर दारू पित असेल तर काय आपल्याला फरक पडतोय. अशी मानसिकता या लोकांची होऊ शकते असं आम्हाला वाटतं. त्यांच्याच ग्रुपवरनं काढलेला हा मेसेज आहे 2 जानेवारीचा. VSR कॅप्टन VK सिंग म्हणजे मालक. पुढे अजून एक मेसेज त्यांचा आहे काय, VSR ड्युटी सेल डील काय असेल ते. डिअर कॅप्टन सुमित भाई अँड जो कोणी असेल प्रावत, you will be sober and do not do your evening stunts. आता इव्हनिंग स्टंट्स मध्ये काय आम्हाला माहित नाही. विमान वेडवाकडे चालवायचा हा स्टंट असू शकतो, नाही तर दारू पिणं हा एक स्टंट असू शकतो, नाही तर ड्रग्स घेणे हा स्टंट असू शकतो. म्हणजे हा स्टंटचा अर्थ मला तरी काही निघत नाही. हा आपल्याला बघावा लागेल आणि त्याला सुमित उत्तर देतो कॉपीड सर. म्हणजे मला जर कोणी बोललं असतं हे तू वेड्यासारखा तिथं काल का वागत होता आणि जर मी वागलोच नव्हतो तर मी लिहिलं असतं सर दॅट वॉज नॉट मी अँड आय वोंट डू इट. पण इतर वर जर दारू बद्दल बोललं असेल आणि खाली कॉपीड सर म्हणत असतील याच्यावरनं नक्कीच दाल में कुछ काला आहे असं आपल्याला म्हणताय. हा जो ब्रेथ अनालिझर आहे त्याचा फोटो सुद्धा निघतो. याचे रिपोर्ट आता आपल्याला बघावं लागेल पुढे. आता